आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र राहणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आम्ही तडजोड करणार नाही. ते तुम्ही म्हणता की पुढचं सांगतो 2000 कोटीचं जे ते सांगतायत त्याच्याबद्दल त्यांच्यावर रितसर केस दाखल झाली पाहिजे. त्यांच्यावर माझं असं स्वतःचं मत आहे, हे का आता शेवटी कार्यकारिणीमध्ये ठरेल की त्यांना नोटीस दिली गेली पाहिजे. पक्षाची ते बदनामी करतायत, पक्षाच्या हिताच्या विरुद्ध ते काम करतायत. त्याच्यामुळे राज्यसभेचं त्यांचं सदस्यत्व नष्ट म्हणजे का नाहीसं करू नये, नाहीसं म्हणण्यापेक्षा का रद्द करू नये याच्या संदर्भात, कारण ही एक लिगल प्रोसेस आहे, त्याची त्यांना नोटीस दिली गेली पाहिजे. हे माझं मत मी आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मांडेल आणि जेणेकरून असे बेलगाम वक्तव्य करणारी जी लोक आहेत त्यांना कुठेतरी आळा बसेल. दुसरं म्हणजे काही अटी शर्तीवर त्यांना जामीन दिला आणि ते जामिनावर बाहेर आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल अशी कुठलीही स्टेटमेंट त्यांना करता येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे आम्ही रितसर अर्ज करू, न्यायालयाकडे करू, ईडीकडे करू, सरकारकडे करू आणि त्यांचा जामीन रद्द करावा ही मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. कारण अत्यंत बेजबाबदार, अत्यंत घाणेरडं असं वक्तव्य ते करतात, ज्याला कोणी महिलांनी ते ऐकू नये असं वक्तव्य ते करतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगच बरखास्त झालं पाहिजे. उद्धव साहेब काही करू शकतात. ते जर बाळासाहेबांनी दिलेली घटना रद्द करू शकतात तर ते निवडणूक आयोग सह रद्द करू शकतात. एवढे ते पॉवरफुल आहे याची मला खात्री. सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला सपोर्ट. हे बघा, सुब्रमण्यम स्वामींच्या बद्दल मी कुठलेही कमेंट करणार नाही. ते वेगवेगळ्या तऱ्हेने ते स्टेटमेंट करत असतात आणि त्याच्यामुळे ते एक ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. सर, निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाने आता याचिका टाकलेली आहे. उद्या त्याची सुनावणी आहे. जर विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर सगळं पुन्हा चित्र पालटू शकतं. बघा, आजपर्यंत जे काही निकाल झालेले आहेत त्याच्यामुळे मध्ये इलेक्शन कमिशन ही एक घटनात्मक बॉडी आहे. जी घटनात्मक बॉडी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या वर्किंगमध्ये कधीही इंटरफिअर केलं जात नाही. हा आजपर्यंत अनुभव आहे आणि तसे कोर्टाचे निकाल आहेत आणि कोर्टाने काय ठरावं हा कोर्टाचा प्रिरोगेटिव्ह आहे, त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. नाव याच्यासाठी पैसे खर्च केले किंवा 2000 कोटीचा जे पॅकेजचा उल्लेख मी आताच आपल्याला सांगितलं की त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या पाहिजे. अशी लोक जेलमध्ये गेली पाहिजे जी बेजबाबदार विधानं घटनात्मक व्यासपीठाबद्दल करतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिवसेना अगदी संपूर्ण त्यांनी संपवली. आम्ही शिवसेना वाचवली. आज आम्ही शिवसेना आहोत. आमच्याबरोबर आमचा जो धनुष्यबाण चिन्ह आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते किती घाणेरडं बोललेलं आपण बघितलेलं आहे. परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदय अयोध्येला जातील. आमचा रामाचा धनुष्यबाण आहे. राम आणि धनुष्यबाण ह्याला वेगळं करता येत नाही. हिंदुत्व आणि धनुष्यबाण ह्याला वेगळं करता येत नाही. आणि त्याच्यामुळे धनुष्यबाण हा का आजची निशाणी नाही आहे किंवा ती हिंदुत्वाशी किंवा कुठल्या धर्माशी संबंधित निशाणी नाही आहे, परंतु ती अत्यंत पवित्र अशी निशाणी आहे. अनेक वर्ष शिवसेनेची ती निशाणी आहे आणि त्याच्यामुळे धनुष्य आणि बाण याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य आम्ही राखू. बाळासाहेबांच्या विचाराचं पावित्र्य आम्ही राखू. आणि जे काही घाणेरडं बोलणारी लोक आहेत आतापर्यंत उद्धव साहेब चांगलं बोलणारे म्हणून त्यांना ओळखत होते. आज उद्धव साहेबांची जीभ सुद्धा घसरायला लागली. वेळीच त्यांनी ते थांबवलं पाहिजे. आमच्यासारखी माणसं त्यांचा आदर ठेवतात, त्या आदराला त्यांनी नेहमीच पात्र राहिलं पाहिजे असं मला वाटतं. संजय राऊत आणि उद्धव साहेब हे दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांसारखं राहावं, संजय राऊतने संजय राऊतांसारखं बोलावं आणि दोघंही काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. कृपया सहानुभूती मिळवण्यासाठी वाटेल ते करू नका. एक दिवशी संपूर्ण जनता आणि एकही शिवसैनिक आपल्यावर राहणार नाही. ज्याला त्यांना कळेल की त्यांचे अधिकार तुम्ही काढून घेतले आणि स्वतःकडे घेतले. परंतु उद्धव ठाकरे गटाकडे सांगण्यात येतं की आम्ही हा व्हीप मंजूर करणार नाही, कसं बघताय? उद्धव साहेब काय म्हणतात तो नियम नाही. शेवटी शिवसेना म्हणून ज्याला मान्यता इलेक्शन कमिशनने दिलेली आहे त्या चिन्हावर जे निवडून आलेले आहेत त्यांना व्हीप लागू होतो. तो व्हीप त्यांना लागू होतो की नाही या संदर्भात ते कोर्टामध्ये जाऊ शकतात. आमचं त्याला काही ऑब्जेक्शन नाही. ते दुसरं काही करतच नाही आहे. जाऊन वेळकाढूपणा करतात आणि वेळकाढूपणा करत असताना आम्हाला हे केलं जसं लहान मुलं सहानुभूती मिळवण्यासाठी तसे आदळ आपट करतात काय तो प्रकार चालू आहे. आणि त्यांना सुद्धा माहिती आहे कार्यकारिणीची बैठक अशासाठी आहे की आम्हाला ज्यावेळेला चिन्ह दिलं त्यावेळेला 2000 मला अजेंडा त्याचा अर्थात माहिती नाही पण मला स्वतःला असं वाटतं
की आम्हाला एक अडचणीसुद्धा घातलेली आहे की 2018मध्ये जी दुरुस्ती झाली ती अनकॉन्स्टिट्युशनल आणि अनडेमोक्रेटिक आहे, त्याच्यामुळे ती बदलली गेली पाहिजे हे आम्हाला सांगितलेलं आहे. शेवटी शिवसेना म्हणून इलेक्शन कमिशनचा निर्णय हा आमच्यावर बंधनकारक आहे. आमची इतर सुद्धा कामं असतात नॅशनल असेंब्लीमध्ये, ती कामं आम्ही करू आणि आम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आणि त्या फ्रेमवर्कमध्ये काम करू. यांच्यासारखं करणार नाही. 2018ची घटना दुरुस्ती झाली, त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता सुद्धा नाही आहे. हे केवढं गंभीर आहे आणि त्याच्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांची खोटी सहानुभूती मिळण्यासाठी काहीही बोलत राहायचं आणि लोकांची सहानुभूती मिळवायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने कार्य झालं पाहिजे. कुठेही अशी मागणी नाही की आम्ही स्वतःची जनतेच्या हिताचं आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हिताची, स्वतःच्या कुटुंबाच्या हिताची जर बोलत राहिले तर मग ते कुटुंबच राहणार, मग तो पक्ष म्हणून शिल्लक राहणार नाही. याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवली. आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्वीकारणार का? असं आहे की जे काही लिगली आवश्यक आहे ती सगळी लिगल फॉर्मॅलिटी या नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये करायला लागते आणि ती लिगल फॉर्मॅलिटी आम्ही करू. सर, हे एकंदरीत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालेला आहे. आधीच आपल्याकडे इन्कमिंग सुरू होतं, आता इन्कमिंग वाढेल. हे बघा, लोक हे स्वतःहून निर्णय घेत असतात. अनेक लोक दबली गेलेली होती, आता मोकळेपणाने ते समोर येऊ शकतील आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊ शकतील असं मला वाटतं. शेवटी बाळासाहेबांचा विचार महत्वाचा आहे. ज्याला शिवसेना म्हणतो म्हणजे बाळासाहेब म्हणजे शिवसेना, उद्धवसाहेब म्हणजे शिवसेना असं कोण म्हणत नाही. बाळासाहेब म्हणजे शिवसेना हेच आमचं त्यावेळेला म्हणत होतं, आज सुद्धा होतं आणि उद्धवसाहेबांनी याच्याबरोबरच राहायला पाहिजे. या विचाराबरोबर ते राहिले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर केले. बाळासाहेबांच्या विचारापेक्षा त्यांना काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी असतील, राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, हे मोठे वाटायला लागले आणि त्यावेळेला अधोगती चालू झाली असं आम्ही स्वतः समजतो. संसदेतील पक्ष कार्यालय तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही पत्रव्यवहार केला होता. तुम्हाला ते देण्यात आलेलं आहे असं उपसचिव सुनंदा चॅप्टर जी यांनी पत्र तुम्हाला लिहिले. बरोबर, आमचा तो अधिकार आहे ना. आम्ही ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली पॉलिटिकल पार्टी असू तर मग आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे. याच्या पलीकडे आम्ही काही चुकीचं मागितलेलं नाही आहे, आम्हाला ते मिळणार. शिवाई ट्रस्टच्या विरोधात जे आहे ते धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली. एखाद्या ट्रस्टचं कार्यालय राजकीय पक्षाला कसं वापरायला देतात असं एका याचिकाकर्त्यांनी याचिका केली. योगेश देशपांडे याचिका केली. काय म्हणून की एखाद्या ट्रस्टचा जो प्रॉपर्टी आहे शिवसेना भवन ज्यांच्या नावावर आहे ते पार्टी हे बघा, ते हा प्रश्न तुम्ही त्यांना जाऊन विचारला पाहिजे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला न तर शिवसेना भवन पाहिजे, कुठल्या शाखा पाहिजे, आम्हाला फक्त बाळासाहेबांचा विचार पाहिजे आणि त्या विचारावर चालत राहू. आम्ही आमचं साम्राज्य पुन्हा उभं करू. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा कधी होणार आहे? अयोध्या दौऱ्याची काय स्पष्टता आहे? कारण की गेले काही महिने झाले अयोध्या दौरा. अयोध्येच्या संदर्भात असं आहे की अयोध्येमध्ये आम्हाला एक जागा देऊ केलेली आहे योगी साहेबांनी आणि ती जागा आम्हाला जर मिळाली तर तिथं मध्ये उत्कृष्ट असं महाराष्ट्र भवन उभारलं जाईल की जेणेकरून रामलल्लाच्या दर्शनाला जी लोक जातात त्यांना त्या ठिकाणी राहण्याचं आणि चांगल्या तऱ्हेने दर्शन घेण्याची संधी मिळाली. हिंदी मुख्यमंत्र्यांचा दौरा कधी होणार आहे ते आम्ही लवकरच आपल्यासमोर जाहीर करू. आता मी हिंदीमध्ये सांगतो. एक गलतफहमी फैलाई जा रही है उद्धव साहब की तरफ से कि हम लोग उनकी प्रॉपर्टी, उनके पार्टी के फंड्स ये इस पे कब्जा करना चाहते हैं. ये बिल्कुल गलत है. ना तो हमें शिवसेना भवन चाहिए, ना तो उनका पैसा चाहिए. हमको तो सिर्फ बाबा साहब के विचार चाहिए और उनके विचारधारों पर हम चलते रहेंगे. ये तो एक उद्धव साहब की आइडिया है कि ऐसे दिखाओ कि हम पे अन्याय हो गया, सिंपैथी क्रिएट करो और उस सिंपैथी पे पॉलिटिक्स करो. बहुत साल तक ये नहीं चलेगा. लोगों को पता चल जाएगा कि आपने बाबा साहब के विचारों को छोड़ा है, आप कांग्रेस और एनसीपी के साथ गए. फिर आपको सोनिया जी जो कांग्रेस की नेता है और शरद पवार जी जो एनसीपी के नेता है वो ज़्यादा इम्पोर्टेंट लगने लगे, ज़्यादा करीबी लगने लगे और आपने बाबा साहब के विचारों को छोड़ दिया तो पार्टी में एक हड़कंप हो गया. पार्टी में बहुत सारे लोग ओरिजिनल पार्टी के साथ रहे और जो आपके साथ गए हैं वो आपका जो नया नाम रहेगा उसके साथ रहेंगे. लेकिन मैंने जब शिंदे साहब को पूछा था कि सेना भवन के बारे में क्या है तो शिंदे साहब ने मुझे बोला था कि सेना भवन हमारा मंदिर है, हम उसको प्रणाम करते हैं, उस पर कब्जा बनाने का हम कभी सोच भी नहीं सकते.
तो ये हमारे लिए मंदिर है। इस तरह की भावनाएं लेके हम लोग काम कर रहे हैं। तो मुझे इसके बारे में यकीन है कि हम लोग बाबा साहब के विचारों पर चलेंगे और ये जो सिंपैथी क्रिएट करने की कोशिश की जा रही है, जहाँ एनसीपी से लोग ये करते हैं, इंपोर्ट करते हैं, उनको हर जगह पे छोड़ देते हैं, वो बुरी बुरी बातें कहते हैं। उन्होंने बाबा साहब के खिलाफ क्या क्या बोला ये भी शिवसैनिकों को बोलिए, फिर उस प्रवक्ता को वो अपने शहर में प्रवेश भी नहीं देंगे। इतनी गंदी बातें यही जो उनकी प्रवक्ता लेडी है, इन्होंने बाबा साहब के बारे में बोली है, हिंदू देव देवता के बारे में बोले हैं, तो वो सब भूल के आप उनको ही अपने करीब लाते हैं। तो एक तरह से बाबा साहब के विचारों का कोई भी अधिकार आपके पास अभी नहीं है, वो अधिकार हमारे पास है। हम ही शिवसेना है, हमारे पास ही निवडणूक का धनुष्य बाण का चिन्ह है और हम उसकी पवित्रता को कायम रखेंगे। एक सवाल ये है कि जिस तरीके से संजय राउत लगातार कह रहे हैं, अभी आज उन्होंने कहा कि आप लोगों ने एक एजेंट की नियुक्ति की है, वो एजेंट उनके पार्टी से लोगों को 2 करोड़ रुपए में नगर सेवक, 50 करोड़ में विधायक, 50 करोड़ में सांसद और 50 लाख में शाखा प्रमुख खरीद रहा है। ये क्या होता है कि जो लोग सोते हैं ना वो सपने देखते हैं, तो उनको बहुत सारी फुर्सत रहती है, तो ये सोए हुए रहते हैं। जो संजय राउत है सुबह जाग जाते हैं, फिर आपके पास 9 बजे आ जाते हैं, तो उनको जो भी सपने में उन्होंने देखा उसके बारे में वो आपको बोलते हैं, वो हकीकत नहीं है। आप पैसों से कोई भी बिकाऊ नहीं है। महाराष्ट्र की ये भूमि है, महाराष्ट्र को छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद है, उनके विचारों का आशीर्वाद है। महात्मा गांधी जी का बहुत सारा जो करियर था वो महाराष्ट्र में 70% उनका, साबरमती में 30% और 70% महाराष्ट्र की भूमि में, चाहे वो मणि भवन हो, चाहे वो वर्धा हो, यहाँ पे रह गए हैं। उसकी विचारधारा को हम लोग बिलोंग करते हैं। महात्मा फुले जी के विचारधारा को हम लोग बिलोंग करते हैं। बाबा साहेब आम्बेडकर जी के विचारधारा को हम लोग बिलोंग करते हैं। तो ऐसी गंदी चीजें संजय राउत जैसा ही आदमी बोल सकता है, जो एनसीपी का एजेंट है। उनको एक काम दिया गया था एनसीपी की तरफ से कि आपको शिवसेना को खत्म करना है, काम नहीं कर सके, इसलिए उनको भी उसकी सजा एनसीपी की तरफ से दी जाएगी, ऐसे मुझे लगता है। ये तो मेरा एक एजम्पशन है, मैं कोई एक्यूज नहीं कर रहा हूँ। तो वो ज्यादा करीब पवार साहब के ज्यादा करीब है, वो उद्धव साहब और आदित्य के करीब बिल्कुल नहीं है। पहले वो बाबा साहब के करीब थे, अभी वो एनसीपी से ज्यादा करीब है। तो उनको अपना काम करने दीजिए। उनको गंदी बातें करने के लिए उनका जो राज्यसभा का मेंबरशिप है, मुझे ऐसे लगता है, दिस इज माई इंडिविजुअल थॉट, कि उनको एक नोटिस देना चाहिए कि उनको उनका जो राज्यसभा का मेंबरशिप है उसको खारिज क्यों नहीं किया गया। उनकी बातें फिर समझनी चाहिए और उन पे एप्रोप्रिएट एक्शन लेना चाहिए। दूसरी चीज तो यह है कि ईडी के केस में उनको जो जामीन दिया गया था वो सर्टेन कंडीशन में है और वो कंडीशन को ब्रीच कर रहे हैं, और इसलिए ईडी को ये देखना चाहिए, कोर्ट को देखना चाहिए कि अगर वो ब्रीच कर रहे हैं तो उनका जामीन रद्द होना चाहिए, ऐसे भी मुझे लगता है, और इसके बारे में आवश्यक कार्रवाई होगी, यही हमारी मांग। आज राज्य कार्यकारिणी में क्या संजय राउत के खिलाफ, क्योंकि वो पार्टी के विरोध की गतिविधियों पर अंजाम दे रहे हैं, क्योंकि आप लगातार कह रहे हैं कि सब शिव सैनिक है, सब धनुष बाण पे चुन के आए। देखिए, इसमें यह है कि 1999 में बाबा साहब ने सब जो शिव सैनिक है उनको अधिकार दिया था पार्टी के बारे में, नेता को दिया, उपनेता को दिया। फिर वो जो अधिकार दिया था बाबा साहब ने 2018 में, ये सब उद्धव साहब ने निकाल दिया और खुद को सब अधिकार ले लिए। तो एक गलत बात है जो उन्होंने की है, और हमें भी जब शिवसेना हम है तो हमको 2018 का जो अमेंडमेंट है उसको खारिज करना पड़ेगा, क्योंकि वो अनडेमोक्रेटिक है। तो हमें नया प्राविधान उसमें लाना चाहिए, या तो 1999 का जो घटना है उसको हमें कायम करना है, क्योंकि कोई भी अनडेमोक्रेटिक चीज ये इलेक्शन कमीशन टॉलरेट नहीं करती है। भारत का संविधान उसको मान्यता नहीं देता है। इलेक्शन कमीशन को सुधारने की बात कर रहे हैं, वो तो खुद भी, उनको अगर आप अधिकार दे दो तो यहाँ की सत्ता जो महाराष्ट्र के उसको डिसॉल्व कर देंगे, मोदी साहब की जो केंद्र में सत्ता है उसको डिसॉल्व कर देंगे, और उनके अगर हाथ में होगा तो इलेक्शन कमीशन को डिसॉल्व कर देंगे, और उससे भी वो बड़े हो गए तो शायद वो सुप्रीम कोर्ट को भी डिसॉल्व करने की बात कर सकते हैं। ये बातें ठीक है क्या? इसके बारे में आप सोचिए। ये हाईएस्ट अथॉरिटी है, सुप्रीम कोर्ट इज द हाईएस्ट अथॉरिटी, इलेक्शन कमीशन इज द हाईएस्ट अथॉरिटी, सरकार एक हाईएस्ट अथॉरिटी है। एक आदमी जो खुद का पक्ष नहीं बचा सका
वो उनको डिसॉल्व करने की कोशिश कर रहा है सिर्फ सिंपैथी गेन करने के लिए। वो सिंपैथी गेन करना चाहते हैं, उस पर अपना पॉलिटिकल गेन करना चाहते हैं। आज तो उनका यही उद्देश्य है और हम उसको सफल होने नहीं देंगे। हम लोगों के पास जाएंगे, लोगों को हकीकत क्या है वो दिखाएंगे। हम हर एक शिवसैनिक के पास जाएंगे और उनको बोलेंगे कि आपका हक इन्होंने चुना है। आपने जो वड़ा पाव खा के पैसा बचाया था और मेंबरशिप बनाई थी, वो पैसा के अकाउंट में अगर वो ट्रांसफर कर रहे हैं तो उसके बारे में भी उनको ज्ञान देंगे, क्योंकि ये देना बहुत जरूरी है। क्योंकि ये पैसा उनका नहीं है, वो शिवसैनिक का पैसा है, वो जो ऑर्डिनरी शिवसैनिक है उसका पैसा है। मैं ऐसे नहीं बोल रहा हूँ कि उन्होंने ट्रांसफर किया, लेकिन ट्रांसफर करने की कोशिश की जा रही है। सबको बचना। जिस तरह से संजय राउत लगातार आरोप लगा रहे हैं, आज आपकी मीटिंग राष्ट्रीय प्रस्ताव लाया गया, पार्टी विरोधी गतिविधियों करने वाले लोगों पर किस तरह के एक्शन का क्या क्या प्रस्ताव ला सकते हैं आप? नहीं, देखिए संजय राउत तो बहुत छोटे हैं। मैं क्या बोल रहा हूँ, इमीडिएट कुछ रिक्वायरमेंट नहीं है उनके बारे में। जब भी वो ऐसी गंदी गंदी बातें करते हैं तो उनको एक नोटिस दे देंगे कि वो तो नोटिस देने के लिए राष्ट्रीय कार्यकारिणी नहीं बुलानी पड़ती, वो तो ऐसे भी दे सकते हैं कि आप पार्टी के खिलाफ जो काम कर रहे हैं इसीलिए आपको पार्टी से बर्खास्त क्यों नहीं किया जाए। वो तो नोटिस देने का अधिकार पार्टी को है, वो देंगे। लेकिन हमारा मेन मकसद है कि 2018 का जो अमेंडमेंट है वो अनकॉन्स्टिट्यूशनल है, अनडेमोक्रेटिक है, तो उसको बदलना पड़ेगा। इसलिए नेशनल मुझे मालूम नहीं। सर एक सवाल सीधा सा है, जिस तरह आपने कहा कि सेना भवन या फंड की बात की, लगभग 150 करोड़ का फंड माना जा रहा है कि शिवसेना के पास है, ये गलत हाथों में न जाए क्या? इसके लिए आप जो सिग्नेटरी आप बदली करेंगे क्या? देखिए, हमें कुछ भी नहीं चाहिए, उनको 150 करोड़ लेने दीजिए। उनको अगर लंदन में जाना है जाने दीजिए, हमारे लिए कोई भी उसमें ये नहीं है। वो जो उनको हम लोग शिवसेना भवन को अपना मंदिर मानते हैं, हम उसको नमन करते हैं, तो उसको भी हासिल करने की कोई भी कोशिश हम लोग नहीं करेंगे। फंड से उनको जो भी करना है वो कर सकते हैं, वो उनका अधिकार है। उनको पैसा लेने दीजिए, उनको ऑफिस लेना दीजिए। हमें तो सिर्फ बाबा साहब के विचार चाहिए, हम उसको नमन करते हैं और उस बाबा साहब के विचारों पे हम लोग चलेंगे। आपका होगा क्या? देखिए, हमारा कोषाध्यक्ष भी होगा तो उनके फंड्स हमको बिल्कुल नहीं चाहिए। जो ऑर्डिनरी शिवसैनिक के हैं उनको वो रिफंड करने चाहिए, हर शिवसैनिक के अकाउंट में उसको डालना चाहिए, ऐसे मुझे लगता है। अगर वो सचमुच शिवसैनिक खुद को अगर पक्ष का नेता मानते हैं तो उनको वो पैसा शिवसैनिक को वापस देना। लोग कह रहे हैं कि हम व्हीप नहीं मानेंगे, व्हीप मानने का अधिकार मेरा नहीं है क्योंकि हम शिवसेना नहीं है और शिवसेना की लड़ाई कर रहे हैं। ये अच्छा हो गया कि उन्होंने बोला है कि हम शिवसेना नहीं है, तो उनको बोलने दीजिए वो शिवसेना नहीं है। हम कहाँ बोल रहे हैं कि हम जबरदस्ती से आपको शिवसेना नहीं बोल रहे, आपको राष्ट्रवादी में जाना है, राष्ट्रवादी बोलिए खुद को, हमारा क्या सवाल है। आप उनके ही इशारों पे चलते हैं तो आप खुद को राष्ट्रवादी सेना बोल दीजिए, कोई दिक्कत नहीं हमें। सोनू निगमवर काल रात्री हल्ला झाला, यामध्ये ठाकरे गटातील एक आमदार आहेत त्यांच्या प्रकाश पत्रावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। कसं पाहता याकडे? कारण की एका कलाकारावर थेट हल्ला होतो। कलाकारावर हल्ला होणं चुकीचं आहे। यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा कंगना रनौतचं घर तोडण्यात आलं, कंगना रनौतवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तसंच पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि सोनू निगमवर तर सोनू निगमचं प्रोटेक्शन पोलिसांनी करावं आणि जो कोणी अपराधी आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर हे चालू राहणार। माझ्या विरुद्ध कोण बोलला तर त्याला अटक करा, त्याला जेवणावरून उचलून अटक करा, त्याला तुरुंगात टाका। ही जी काय तुमची नीती होती, या नीतीची फळं तुम्ही आज भोगतायत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही नीती सोडून द्या। बाळासाहेबांसारखं दिलदार मन ठेवा। आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आहे म्हणून आमचं मत दिलदार आहे, शिंदेसाहेबांचं मत दिलदार आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात आम्हाला शिवसेना भवन नको, आमचं ते मंदिर आहे, आम्ही तिथं फक्त नमस्कार करायला जाऊ। त्यामुळे आम्ही आमचं साम्राज्य उभं करू आणि ते आमचं नसणार आहे, ते शिवसैनिकांचं साम्राज्य असणार आहे आणि त्याच्यावर पूर्ण अधिकार हा सर्वसामान्य शिवसैनिकाचा राहणार है। सोनू निगम पे जिस तरीके से हमला हुआ और फादर सेक्टर पे इस पूरे मामले पर जिम्मेदारी आ रही है कि कहीं न कहीं उनके गुट की तरफ से ये पूरा हमला किया गया, उसे कैसे देखते? देखिए, वो अपने नेता को शायद देखते होंगे कि जब कंगना रनौत ने कुछ बोला तो उन पर हल्ला किया गया, उनको उनके ऑफिस को तोड़ा गया, तो ये उनकी एक नीति है, उस नीति से वो चलते हैं। लेकिन गवर्नमेंट को सोनू निगम को प्रोटेक्ट करना चाहिए ऐसे मुझे लगता है और गवर्नमेंट ये करेगी।
ये भी इसके बारे में मुझे यकीन है। सिर्फ एक सीधा सवाल है कि सिग्नेचरी अथॉरिटी क्या आप लोग चेंज करेंगे? सारे जो अकाउंट्स है वो आप लोग अपने हाथ हमें उनका अकाउंट बिल्कुल नहीं चाहिए। शिवसेना के अकाउंट है ना, अभी आपने कहा हमारी शिवसेना तो हम शिवसेना है, लेकिन हम किसी के पैसों पे नजर नहीं रखते। वो पैसा किसका है? वो ऑर्डिनरी शिवसैनिक का पैसा है, जो वड़ा पाव खा के काम करता है पार्टी के लिए, और उसकी जब मेंबरशिप की बारी आती है तो वो पैसा दे देता है शिवसेना को। उनको चाहिए कि वो अब शिवसेना नहीं है, तो उनको ये पैसा शिवसैनिक को वापस लौटाना चाहिए। आप लोग अपने किताबें में लेके क्या शिवसेना के अकाउंट में डालेंगे? नहीं, हम क्यों करेंगे? देखिए, हमारे लिए तो शिवसेना और शिवसेना प्रमुख बाळासाहेब वंदनीय है। हम कुछ भी नहीं करेंगे, हम सिर्फ उनके दिखाए हुए पगडंडी पे, कदमों पे चलते रहेंगे और लोगों की सेवा करेंगे। उन्होंने सिखाया है कि 80% सोशल वर्क, 20% पॉलिटिक्स। ये तो 90% पॉलिटिक्स करते हैं। उद्धव साहब, आदित्य साहब, दूसरा कुछ नहीं है उनके पास। कुछ भी डेवलपमेंट की बात नहीं करते हैं, कुछ भी बोल देते हैं, और जो बुरी बुरी बातें करते हैं, इसके लिए महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करती। पार्टी का भी जारी होगा, पार्टी का भी जारी होगा तो किस किस पर लागू होगा, कौन कौन से लोग हैं जिन पर पार्टी का भी लागू होगा? देखिए, हम तो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी है, तो हमारा व्हीप तो रहेगा। अब असेंबली आ रही है, तो जिसको करना नहीं है तो ना करे, उनका ऑप्शन है, और वो उसके कॉन्सिक्वेन्सेस फेस करे। सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आजच्या कार्यकारिणीमध्ये हा प्रस्ताव ठेवणार आहात का? कारण की जे शिवसैनिकांचे, सामान्य शिवसैनिकांचे पैसे ते पार्टी फंड म्हणून जमा झाले 150 कोटी, ते पुन्हा शिवसैनिकांना हे देण्यात यावे. शिवसैनिकांना दिले जावे अशी मी जाहीर मागणी करतोय, आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. हे जे शिवसैनिकांचे पैसे आहेत ते शिवसैनिकांना परत करावे अशी मी जाहीर मागणी करतो. पण तुम्ही तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी आम्ही त्यांच्या पैशाला हात लावणार नाही, आम्ही सेना भवनला हात लावणार नाही, मातोश्रीमध्ये काय असेल तर मातोश्रीला काही करणार नाही. आम्ही अतिशय मातोश्रीला सुद्धा आम्ही नमस्कार करतो, कारण ते बाळासाहेबांचं निवासस्थान आहे, म्हणून आमच्या दृष्टीने ते मंदिर आहे. शिवसेना भवन बाळासाहेबांचं ऑफिस म्हणून आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही कशालाही स्पर्श करणार नाही. त्यांना जर द्यायचं असेल आणि ते वाटत असेल की मी बाळासाहेबांचा वारस आहे, तर त्यांनी ते पैसे शिवसैनिकांना परत द्यावे, आणि मग शिवसैनिकांनी ठरवावे की हे पैसे कुठे ठेवावे. शिवसैनिकांनी ठरवावे. आम्ही शिवसैनिकाचा पूर्ण आदर ठेवणार, आणि आमचा पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा पक्ष आहे, आणि स्वतःला शिंदेसाहेब एक शिवसैनिक म्हणवतात, ते स्वतःला नेता म्हणवत